नमस्कार. अन्नपूर्णा रेसिपी या चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत. आज आपण करणार आहोत अतिशय मस्त अशी रेसिपी, जी नाश्त्याला आपण बनवू शकतो. एकदा मुलांना ही रेसिपी जर तुम्ही बनवून दिली तर मुलं पुन्हा पुन्हा ही रेसिपी तुम्हाला करायला लावतील. अतिशय मस्त अशी रेसिपी आहे. त्यासाठी आपण या ठिकाणी 2 बटाटे घेतलेले आहेत आणि त्याच्या वरचं साल आता आपण काढून घेतो आहोत. आता आपण याचे लांब किसणीच्या साहाय्याने लांब लांब असे किसून घेणार आहोत. जो किसणीचा जाडसर असा किंवा मोठे जे होल असतात ना त्याच्यानेच आपण आता हे किसून घेणार आहोत. आपल्याला असे एकदम बारीक किस नको आहेत, असे जाडसरच आपल्याला किस हवा आहे. त्यामुळे मोठ्या साईजचे जे होल आहेत त्याच्यानेच आपण किसून घेत आहोत. आता इथे आपले बटाटे किसून झालेले आहेत. आता आपण त्यात पाणी टाकून घेऊया आणि जो किस आहे तो स्वच्छ आपल्याला धुवून टाकायचा आहे. आणि त्याच्यातलं पाणी आपल्याला एकदम काढून घ्यायचं आहे. असं चांगलं पिळून काढून घ्यायचं आहे आपल्याला त्याच्यातलं पाणी. आणि त्यानंतर यामध्ये मी कॉर्नफ्लॉवरचे जे आपला पोह्यांचा चमचा असतो ना ते 5 चमचे भरून मी घेतलेला आहे. त्यानंतर यामध्ये मी मिरेपूड टाकलेली आहे 1/2 चमचा. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकलेले आहे थोडे. आणि आपल्याला थोडंसं जो चिली फ्लेक्स असतो तोही आपल्याला टाकून घ्यायचा आहे यामध्ये. आणि हे सर्व मिश्रण आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचे आहे. असे मी कॉर्नफ्लॉवरचे 5 चमचे टाकलेले आहे. आता या ठिकाणी थोडं मला कमी वाटलं होतं म्हणून मी पुन्हा टाकले, म्हणजे असे 5 चमचे टाकलेले आहेत मी. आता हे सर्व मिश्रण मिक्स केल्यानंतर आपण त्याचे असे गोळे तयार करून घेऊया. छोटेसे आपल्याला असे थापून घ्यायचे आहे. थोडेसे थापून घ्यायचे आहे. आणि कढईमध्ये आपण तेल गरम करायला ठेवलेले आहे, त्यामध्ये हे आपल्याला टाकायचे आहे. असे आपण गोळे तयार करून घेऊ आणि कढईमध्ये तळून घ्यायचे आहेत. मी कमी तेल टाकलेलं आहे त्यामुळे मी 3-3च टाकलेले आहे. तुम्ही जास्त तेल टाकलं तर तुम्ही जास्त एकाच वेळी तळू शकतात. अतिशय मस्त अशी रेसिपी आहे. मुलांना ही रेसिपी नक्की आवडेल. आणि जास्त वेळही या रेसिपीला लागत नाही, एकदम झटकीपट होणारी आहे. अशा पद्धतीने आपले सर्व आपण तळून घेत आहोत.
अशा पद्धतीने बटाट्याचे आपले कुरकुरीत असे वडे तयार झालेले आहेत. वरतून असे आपल्याला मस्त असे कुरकुरीत वाटतात, पण मधून एकदम नरम आहेत. एकदम मस्त अशी रेसिपी आपली तयार झालेली आहे. माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा.